निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेल यांना भोगलं. छत्रपती संभाजीनगरमधील घरावर पालिका प्रशासनाकडून कारवाई. सकाळपासून मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझरकडून कारवाई. नीट पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनार सीबीआयच्या अटकेत. नाशिक पोलिसांकडून ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना. शुभम खैरनारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता. नीट परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे हरियाणातील गुरुग्रामपर्यंत. खेडा खुरमपूर गावातून यश नावाचा तरुण ताब्यात. यश हाच मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा संशय. बोंधो अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स. उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचं ईडीकडून समन्स. समता पतसंस्थेतील बनावट खाती आर्थिक व्यवहारासंदर्भात ईडीकडून होणार चौकशी. बोंधो खरातचा सिन्नर पोलिसांनी घेतला ताबा. जगदंबा पतसंस्थेतील बनावट खातं आणि आर्थिक व्यवहार प्रकरणी कारवाई. आज सिन्नर कोर्टात हजर केले जाणार. निदा खान सापडली. कल्पना खरातचं काय? कल्पना खरातला न्यायालयाचा दिलासा नाही. कल्पना खरातचे अटकपूर्व जामीन प्रकरण लांबणीवर. तर मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात होणार पुढची सुनावणी. टीसीएस प्रकरणामध्ये तौसिफ अत्तारला 5 दिवसांची पोलीस कोठडी. रजा मेमन, शाहरुख कुरेशी यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. तपासाचा फोकस आता पुरावे, नेटवर्क आणि पीडितेच्या जबाबांवर. पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमी. आवाहन प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः घेतला पुढाकार. मुलायम सिंग यादव यांचे सुपुत्र आणि अखिलेश यादव यांचे लहान बंधू प्रतीक यादव यांचं निधन. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली. उष्णतेच्या लाटेचा इशारा. विदर्भात येलो अलर्ट. 2 ते 3 अंशांपर्यंत तापमान वाढण्याची शक्यता. 8 दिवसात उन्हाची काहिली होणार. मित्रांसोबत जेवणासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला. कांदिवली पश्चिम परिसरातील घटना. हल्ल्यात तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत. हल्लेखोरांना अटक. झाडाला एकाच दोरीला लटकलेल्या अवस्थेत 2 तरुणांचे मृतदेह आढळले. अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातली घटना. आत्महत्या की हत्या? पोलिसांकडून तपास सुरू. सांगलीच्या मोटेवाडीत भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू तर 10 भाविक जखमी. वादळी वाऱ्यामुळे चिराबिटाची भिंत भाविकांच्या अंगावर कोसळली. नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये पोलिसांच्या हाती ठोस पुरावा. अत्याचारावेळी आरोपीला अडवणाऱ्या मुलांना दगड फेकून पळवून लावल्याचा आरोप. महत्त्वाचं फुटेज पोलिसांनी केलं जप्त.